संगमनेर तालुक्यातल्या निमोण गावातल्या ग्रामपंचायत हद्दीतील टपरीधारकांचं गेल्या 2 दिवसापासून उपोषण सुरू आहे। गेल्या 25 वर्षापासून निमोण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बुरुजाच्या आत हे टपरीधारक आपली रोजीरोटीसाठी टपरी टाकून उदरनिर्वाह करतात। मात्र मस्जिदीच्या वादातून या टपरीधारकांना काढण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीनं केलाय। ही जागा ग्रामपंचायतीची असून ती आता मस्जिदीच्या नावे करण्यात आली आहे। त्यामुळे या टपरीधारकांवर दबाव आणून टपऱ्या हलवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं टपरीधारक संतप्त होऊन त्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतलाय। दुष्काळी परिस्थिती असताना या गरीब लोकांवर हा अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया टपरी चालक नारायण वाघ यांनी व्यक्त केली आहे। आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। ग्रामपंचायत निमोण यांच्या बुरुजाबाबत आम्ही उपोषण कार्यकर्ते श्री मंडलिक, गोमसे, वाघ, गोमसे, शिरसाट हे 5 कार्यकर्ते उपोषणावर बसलेले असून हे सर्व टपरीधारक आहे। आमचा मुद्दा गावचा बुरुज गेला कुठे आणि कसा, मस्जिद ट्रस्ट त्यांची जागा आणि टपरीधारक यांच्या वादग्रस्त असून ग्रामपंचायतनी तो निकाल आपल्या ग्रामपंचायत निमोण यांनी आम्हाला तो द्यावा अशी आमची आट आहे। आमच्या टपरीधारकांकडून नियमितप्रमाणे कर वसुली होऊन लाईट कनेक्शन पण असून टपरीधारकांना तिथून हलवण्याचा प्रयत्न चालू आहे। त्या संदर्भात आम्ही उपोषणास बसलेलो आहोत। आज दुसरा दिवस आहे। विशेष आम्ही सर्व निवेदन आपले सर्व प्रशासकीय कार्यालय, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी सर्वांना दिलेलं आहे। तरी आज दुसरा दिवस असून कुठलंही प्रशासन याची दखल घेत नाहीये। विशेष पोलीस, पंचायत समिती, तहसील कार्यालय, प्रांत अधिकारी, CO, जिल्हाधिकारी हे कुठलेही अधिकारी याची दखल नाही घेत। तर या जागेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी समक्ष येऊन जागेची पाहणी करावी आणि या टपरीधारकांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत घुगे यांनी केली आहे। कलेक्टरच्या अंडरच ग्रामपंचायत असते आणि हे आमच्या लोकांच्या ज्या उपोषणाला बसले हे 5-6 लोक यांच्या टपऱ्या ह्या गावच्या बुरुजावर म्हणजेच ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आणि आज नाही गेल्या 20-22 वर्षापासून या टपऱ्या आणि त्या टपऱ्याचं आजपर्यंत जेव्हा त्यांनी टाकल्या तेव्हा आजपर्यंत रीतशीर त्यांना ग्रामपंचायतला कर वसूल केलाय। एवढंच नव्हे तर त्यांना लाईट घेण्याकरता या ग्रामपंचायतीने त्यांना न हरकत दाखला दिलाय का यांना कुठलीही लाईट घ्यायला अडचण नाही असा दाखला विद्युत ऑफिसला लागतो आणि त्यांना दिलाय। आणि म्हणून ही जबाबदारी सगळी ग्रामपंचायतीची आहे। आणि मग ग्रामपंचायतीनं जर कर घेतला असन, लाईट घ्यायला जर न हरकत दाखला दिला असन तर आज गावच्या ग्रामपंचायतीची जागेकरता टपरीधारकांनी लढण्याचीच गरज नाही। पहिला मुद्दा माझा असा आहे। तर खऱ्या अर्थानं तो मुद्दा ग्रामपंचायतीने हातात घेतला पाहिजे। या गावामध्ये मी कालही सांगितले, आजही सांगतो, आमच्या गावामध्ये जवळजवळ 15-16 हजार आज लोकसंख्येचं हे गाव आहे आणि कमीत कमी 2700-2800 3000पर्यंत मतदान होते। आणि कालपासून हे लोक जे पाठिंबाला बसले यांना 1000-1200 आतापर्यंत मतदारांनी सह्या केल्या। याचा अर्थ असा आहे की यांना सहानुभूती आहे का नाही याच्यावरून आपलं सिद्ध होईल। उपोषणकर्त्यांना संबंधित अधिकारी या ठिकाणी येऊन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह हजारो ग्रामस्थांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त केलाय। उपोषण सुरू झाल्यापासून संबंधित विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी मात्र त्याकडे लक्ष दिलेलं नाही। वेळप्रसंगी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्या टपरीधारकांनी दिलाय। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।